जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे. आपण आता नाथाचेवाडी या गावामध्ये आलेलो आहे. येथील आपल्यासोबत काही नागरिक आहेत. आपण त्यांना विचारूया की नेमकी या गावामध्ये हवा कोणाची आहे. सर काय सांगाल, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वारं सुरू आहे. नेमका जनतेचा कौल काय, तुमच्या मनात कोण आहे? नाही, आमच्या मनात फक्त कमळ आणि कमळच आहे. का कमळ का हो? कमळाची कामं बी तशी आहेत. आमच्या ज्या भाजप या पार्टीने जे उमेदवार दिलेले आहेत ते कामच आहेत. भाजपमधून सध्या कोण उमेदवार उभा आहे? भाजपमधून पंचायत समितीला आमचे सुखदेवभाऊ चोरमले असतील, अनिल बापू सोनवले हे जिल्हा परिषद कोण असतील, यांच्या कामाचा आढावा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामुळं नक्की आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल, नेमकी या गावामध्ये हवा कोणाची आहे? आम्ही आदरणीय राहुलदादा कुल यांचे समर्थक आहोत. इथे हवा कमळाचीच आहे. आणि राहिला प्रश्न जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांचा, तर अनिल बापूंचे नामचे ओळख बऱ्याच दिवसापासून आहे आणि ते चांगले काम करतात. प्लस आमचे भावकीचा प्रश्न म्हणलं तर चोरमले परिवार इथे भरपूर आहे नाथाचीवाडीमध्ये. तर आम्हाला शेवट आमच्या भावकीसाठी किंवा वैयक्तिक उमेदवार सुखदेवभाऊ चोरमले यांनी आमच्या चोरमले परिवारासाठी 2-3 वर्षापूर्वी आमचे एक सुरेखा काकी चोरमले त्यांच्या आरोग्यविषयी कामासंदर्भात त्यांनी आम्हाला दादांच्या मार्फत चांगली मदत केली. त्यामुळं आम्हाला त्यांनाच साथ द्यावा लागेल. त्यांची कामं चांगली आहेत. आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर काय सांगाल, या गावामध्ये नेमकं कौल कोणाला असेल? कौल जास्त करून कमळाच्या बाजूने जास्त असेल. का हो, कमळाच्या बाजूनेच का? कारण आदरणीय राहुलदादा कुल यांची बरीच कामं केलेली आहेत इथं या गावामध्ये. तशी आरोग्याच्या बाबतीत बी बरीच कामं झालेली आहेत. त्यामुळं जास्त दादांच्याच बाजूने कौल असेल. चला, या ठिकाणी पाहतोय आपण, या ठिकाणी दादांनाच या ठिकाणी पसंती दिली जाते. आपल्यासोबत काही यात ग्रामस्थ आहेत. सर काय सांगाल, यामध्ये गावामध्ये नेमकी कौल कोणाला असेल? दादांनाच. का हो, दादांनाच का हो? दादा एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी म्हणजे आमच्या कामाला कुठलंही विठ्ठल रुक्माईचं मंडप असून कुठलं काय काम असून कुठल्याला कधी त्यांनी हे केलं नाही पहिल्यापासूनच. आणि आरोग्याची कामं बी त्यांनी चांगली केलेली आहेत. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याच बाजूनी आहे सगळी. बाबा, आता अजित पवारमध्ये पवारांचं दुःखद निधन झालं, अपघात झाला, त्याचे नेमकं काय पडसाद उमटतील का? नाही काय म्हटणार नाही, कारण त्यांचे ते जवळचे संबंध होते. हाय तेच होणार आहे. बाकी काय सहानुभूती वगैरे? सहानुभूती काय नाही फरक पडणार काय असं. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर आणखी काही ग्रामस्थ आपण त्याची चर्चा करणार आहोत. काका नमस्ते. नमस्कार. आपलं नाव? पुंडलिक भीमाजी चोरमले. आता नाथाचीवाडीमध्ये नेमका कौल कोणाला असेल, कोणाची हवा आहे? राहुलदादा कुल. का हो, राहुलदादाच का हो? अहो, ती काय आरोग्यात होते आणि त्यांनी आमच्यासारख्या गरीब कुटुंबियात सुद्धा आहे ना 11 लाख रुपयाची मदत केली. आणि हे आमच्या माझीच मंडळी आहे स्वतः. ब्रेन ट्युमरचं होतं, त्यांनी सगळं ओके केले. देवदूत आहे या तालुक्यासाठी. आता उमेदवार नेमकं कोण कोण उभे आहेत माहिती का? हो, आहे की माहिती. कोण कोण? सुखदेव चोरमले आहेत आणि मदने आहेत आणि अजून एक कोणतरी अपक्ष काँग्रेसचा आहे. कडून राष्ट्रवादीकडून आहेत मदने का कोण आहेत. पण एक इथं हवा आहे ना मस्तपैकी जी चालली ना ती राहुलदादा कुल यांचं कार्य खूप छान आहे सगळ्याच गोष्टीत. आणि ते प्रत्येक गोरगरिबांना मदत करणारे आहेत. तुमच्याच बाबतीत येथील आणखी काही महिला ग्रामस्थ आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मावशी नमस्ते. नमस्ते. नाव काय तुमचं? शोभा बर्वे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे. काय सांगाल, नेमकं कोण उभं आहे, तर कोणाची हवा आहे? राहुल दादाची. राहुल दादाचीच का हो? हा, राहुल दादाचीच का हवा आहे? काय केलं दादाने? बाजूने सुखदेव उभा आहे. हां, सुखदेव पाहुणे काय केलं तुमच्या गावाला? त्यांनी डॉक्टरला आजारी पेशंट आहे त्यांना नीटनेटकं केलं. आणखी काय येथील ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. आपलं नाव काय? नेमकं आता रणधुमाळी सुरू आहे निवडणुकीची. काय सांगाल, नेमकं काय कोणाची हवा आहे या ठिकाणी? इथं भाजपची हवा आहे. भाजपची का हो? मग चांगली आहे तिथली. काय नेमकी काय काम आहेत? स्पीड ब्रेकर असेल, आपल्या शेतकऱ्यांचे काय कामं असतात ते कामं करून टाकतात. म्हणजे नाही का, काय ते नाही विषय. गेलं की कामं होतात. विषय दुसरा काय नाही. कामं भरपूर आहे त्यांचे भाजपचे.
आणखी यातील आणखी काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया. काय सांगाल नेमकी या ठिकाणी हवा कोणाची, नेमका जनतेचा कौल काय येते? भाजपचं आहे. का हो भाजपच का, सगळे भाजपच बोलत आहेत? कामं चांगले सगळे, रस्त्याचे असेल, वीज असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न असतील, याच्याबद्दल सगळं भाजप चांगलं चाललं आहे भाजपचं. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर आपण भाजपची हवा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विठ्ठल थोरात, सुशांत जगताप, दौंड, पुणे.